राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम. नमस्कार, मी डॉक्टर उमाकांत हिरामन पाटील, जामनेर शहराध्यक्ष होमिओपॅथिक संघटना. आज आयुष डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्व आयुष डॉक्टरांचे म्हणजे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी या डॉक्टरांचे हॉस्पिटल्स, क्लिनिक्स सुरू होते. त्यांनी 24 तास वैद्यकीय सेवा पुरवली आहे आणि यानंतरही पुरवणारच आहे. तसेच सांगायचे झाले तर आज जो कुठल्या खाजगी वैद्यकीय संघटनेने पुकारलेला असंविधानिक बेकायदेशीर संप जो सामान्य जनतेस वेठीस धरण्यासारखा आहे, तो जनतेने हाणून पाडणे आणि तो त्यांना तडीस नेऊन हद्दपार करणे हा महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, तसेच माननीय उपमुख्यमंत्री सुनित्राबाई पवार, तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसनजी मुश्रीफ साहेब यांचे खूप खूप आभार. कालच मंत्रालयात माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या दालनात एक GR काढून तो महाराष्ट्र वैद्यक परिषद चिंचपोकळी येथे पाठवण्यात आलेला. सदरील GR हा महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ग्रामीण व शेवटच्या घटकातील त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी या शासनाने धडाडीचा निर्णय घेतलेला आहे. यात BHMS CCMP क्वालिफाईड डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. मला सांगताना खूप अभिमान वाटतो की या निर्णयाने महाराष्ट्रातील लाखो ग्रामीण जनतेचे, खेड्यापाड्यातील वाडावस्त्या, गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. जर कुठला खाजगी वैद्यकीय संघटना लोकांना वेठीस धरून बेकायदेशीर संप पुकारून त्यांच्या आरोग्याशी, त्यांच्या जीवाशी खेळ करून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर मी शासनाला विनंती करेल की अशा खाजगी वैद्यकीय संघटनेवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात यावी. मतभेद असू शकतात, परंतु सगळ्या डॉक्टरांचे उद्दिष्ट आणि ध्येय हे रुग्णांच्या वेदना, त्रास कमी व्हावा, मुक्त व्हावा, आजारपण दूर व्हावे यासाठीच असतो. कुठल्याही व्याधीतील उपचार हे खाजगी मक्तेदारी नसावी. नमस्कार.